आज 11वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा। पालघर रेल्वे स्थानकावर ओव्हरहेड वायर तुटली। ओव्हरहेड वायर तुटून ट्रेनवर पडल्याने मोठा स्फोट। गुजरातच्या दिशेने होणारी पश्चिम रेल्वेची वाहतूक धीम्या गतीने सुरू। गुजरातकडे जाणाऱ्या लोकल आणि एक्सप्रेसला 5 तासांपेक्षा जास्त विलंब झाल्याने प्रवासी संतप्त। पालघर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची रेल्वे कर्मचाऱ्यांशी हुज्जत। प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार बाचाबाची। 6 तासानंतर पालघर येथील ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण। रात्री 12:50 वलसाड एक्सप्रेस विरारहून गुजरातच्या दिशेने रवाना। पालघर रेल्वे स्थानकावरील ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईच्या दिशेने जाणारी लोकल सेवा सुरू। 6 तासानंतर प्रवासी पालघर स्टेशनवरून रवाना। रात्री 2च्या आसपास प्रवासी घरी सुखरूप पोहोचल्याची माहिती। पालघर रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या विस्कळीत। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बवियाकडून बसची व्यवस्था। विरार बस स्थानकात मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी। नंदुरबार जिल्ह्यातील वारकऱ्यांसाठी 4 आणि 6 जुलै रोजी उधाण ते मिरज रेल्वे धावणार, तर 5 आणि 7 जुलैला पंढरपूरहून नंदुरबारसाठी रेल्वे धावणार। खासदार गोवाल पाडवी यांच्या मागणीनंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय। चर्चगेट ते विरार दरम्यान लोकलमध्ये महिलांमध्ये हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। रक्तबंबाळ होईपर्यंत महिलांकडून एकमेकांना मारहाण। बाईक, कॅब, ऑटो राईडसह सहकार टॅक्सी सेवा सुरू होणार। अमित शहांची मोठी घोषणा। ओला, उबेर सारख्या खासगी कंपन्यांना मागे टाकून ड्रायव्हर्सना थेट कमाई देण्याचा उद्देश। अटल सेतूच्या खालच्या रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवा, अन्यथा आंदोलन अटळ। ठाकरेंच्या शिवसेनेचा MMRDA आणि BPT प्रशासनाला इशारा। धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरात 21 कोटीच्या रस्त्यावर पहिल्याच पावसात खड्डे पडलेल्या रस्त्याकडे अधिकाऱ्यांचं मात्र दुर्लक्ष। नंदुरबार तालुक्यासाठी लाभदायक ठरणारी तापी बुराई योजना वाढवून देण्याची आमदार चंद्रकांत रघुवंशींची मागणी। ठाणेपाड्यापर्यंत योजना वाढवण्याची गिरीश महाजनांकडे मागणी। धुळे जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न पडल्याने शेतकरी अडचणीत। मे महिन्यातील पावसावर पेरण्या केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। नाशिकमध्ये गोदाघाट परिसरातील पाणी ओसरलं। गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग होणार असल्याने परिसरात पुन्हा अलर्ट। खडकवासलातून 15,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ। पाणी भिडे पुलाच्या कठड्यापर्यंत पोहोचलं। संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पुण्यात दाखल झाली आहे। मोठ्या संख्येने वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी। 2 दिवस पालखीचा मुक्काम पुण्यातच असणार। आळंदी देवस्थानच्या सेवेकऱ्यांची माध्यमांवरच अरेरावी। सेवेकऱ्यांकडून माध्यमांचा अपमान। माध्यमांकडून आळंदी देवस्थानकडे तक्रार। पुणेकरांकडून माऊलींच्या पालखीचं जल्लोषात स्वागत। दगडूशेठ गणपती मंदिरासमोरील गर्दी ड्रोन कॅमेऱ्यात कैद। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुण्यात स्वागत। तुकोबांच्या पालखीवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी। संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी पुण्यातील नानापेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात भाविकांची मोठी गर्दी। ज्ञानोबा तुकोबाच्या जयघोषात भाविकांची दर्शनासाठी रांग। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील खालसामध्ये 2 गटात वाद। कान्होबा उर्फ तांबोळ देवस्थानात आरती करण्यावरून 2 गटात मारहाण। बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याकडून 10 लाखासाठी पत्नीचा छळ। बीडच्या पिंपळनेर पोलीस ठाण्यात पतीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। 4 चाकी गाडी घेण्यासाठी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ। हजारांची लाच मागणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यास 2,000ची लाच घेताना अटक। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे पथकाची कारवाई। योग हा मन आणि शरीर स्थिर ठेवण्याचा उत्तम मार्ग। धुळे ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांची प्रतिक्रिया। राज्य परिवहन महामंडळ विद्यार्थ्यांना शाळेतच पास उपलब्ध करून देणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा। विद्यार्थ्यांच्या पास काढण्यासाठी रांगेत उभे राहावे लागणार नसल्यामुळे आनंदाचं वातावरण। मनसेसोबत युतीसाठी आपण सकारात्मक आहोत, मात्र स्थानिक पातळीवर युती आघाडी संदर्भात आढावा घेऊन माहिती द्या। उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। युती आघाडी होईल पण सर्व जागांवर लढण्यासाठी पक्ष म्हणून तयार रहा। उद्धव ठाकरेंचे आदेश। युती की आघाडी कुणासोबत जायचं ते लवकर जाहीर करा। शिवसेना भवनातील बैठकीत भास्कर जाधवांची भूमिका। कार्यकर्ते तयारी करतात, मग उमेदवारी मिळाली नाही की नाराज होऊन दुसरीकडे जातात किंवा अपक्ष उभे राहतात, त्यामुळे पक्षाला फटका बसतो। भास्कर जाधवांचं मत।